हॅलो, गुड मॉर्निंग ताई. काय रे, तू इथेच आहेस का अजून? अरे अशा ताईच्या मागे पुढे फिरून कामं नाही मिळणार, जी आहेत ती कामं कर जा. असो ताई, एक अपडेट द्यायला आलो होतो. तो मुलगा पार्टीमधला, तर त्याच्याशी बोलणं झालं माझं. त्याला फोन केला होता, पण झालं असं की त्याची आई आजारी आहे आणि तो गेलाय गावी. आता मी पण त्याला फोर्स केला नाही, म्हटलं आई आजारी आहे आणि तू कुठे येतोस. तर तो मला म्हणाला की मला खूप वाईट वाटतंय, माझी गरज असताना मी तिथे नाही. म्हटलं अरे ठीक आहे, आईची काळजी घे ना तू, एवढं काही नाही येतं. सो मी त्याला म्हटलं तू नको येऊस. असं झालंय आमचं. काय झालं ताई, तू अशी का बघतेस? काही झालंय का? माझं नाव राज साळके. MNNचे एम्प्लॉय युवराज खांडेकर याच्यासाठी मी एक छोटा साक्षीदार म्हणून उभा राहिलो. रेव पार्टी केसला इतका वेळ होऊन सुद्धा अजून पोलिसांकडून अपडेट आलेलं नाहीये. यावर तुमचं म्हणणं काय आहे? सर, कोणी आतापर्यंत अटक झाला आहे का? आणि अटक झाला असेल तर त्यामागे त्याला लपवून ठेवण्याचं काय कारण आहे? तर त्या व्यक्तीचं नाव अजूनपर्यंत समोर का नाही येत? प्रशासन जनतेपासून हे सगळं लपवून ठेवण्यास काय कारण आहे सर? कोण आतंकवादी किंवा मोठा इंटरनॅशनल गुन्हेगार यामागे सामील आहे का? एक मिनिट. हे बघा, आजवर या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर येऊ दिल्या नाहीत, त्यामागे काहीतरी कारण आहे. प्रोटोकॉल्स असतात तसे. आपण एक मात्र नक्की सांगेन, या सगळ्या मागे एक खूप मोठा गुन्हेगार सामील आहे. सर, कोण आहे तो? काय नाव आहे त्या व्यक्तीचं? ताई हे सगळं खोटं आहे ताई. हे जबरदस्ती त्याच्याकडून कोणीतरी करून घेतलेलं आहे. तुझं नाव घेतलंय त्यांनी. माझं नाव मी. तो त्यात हेही म्हणाला की मला युवराजने पैसे दिले. मी कुठून देऊ पैसे? मला 10,000 रुपये पगार आहे, तुलाही माहिती आहे. माझ्याकडे पैसे आहेत तरी का? आणि चल समजा जरी माझ्याकडे पैसे असते तरी ताई, नाही भाऊ आहे तुझा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये. मी हे असं करेन? ह्या पातळीला जाईन मी? तुला खरंच वाटते? पण त्याने स्वतःहून कन्फेस केलंय. शांत बस तू. तुझ्याशी बोलताय कोणी? आमचा चाललाय ना विषय, मध्ये तोंड. तुला बरं वाटतं का रे तिचे कान भरून? माझ्या आणि ताईमध्ये भांडण लावायचे तुला? घर फोडलंयस आमचं, इथे तुला तेच करायचं ऑफिसमध्ये. आवाज खाली ठेवायचा. ऑफिस आहे. पण ताई तू माझं ऐक. घर नाहीये, आवाज खाली ठेव. सॉरी ताई, माझं एकदम नीट ऐक, एकदम नीट विचार कर. पोलिसांना आपला सोर्स कसा काय कळला? हा, त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही येत. मला हा सगळा पोलिसांचा डाव वाटतोय. तू एकदा विचार करून फक्त. एक वेळ. सॉरी टू डिस्टर्ब यू मॅम. आताच पोलीस डिपार्टमेंट कडून सिनियर ऑफिसर साधू सर यांनी जस्ट स्टेटमेंट दिलाय. यात सर्वात महत्वाचा जो क्रिमिनल पकडला गेलाय त्याचं नाव आहे गुलाब.